A very good morning to all of you. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. Today we are going to learn about integers, and in this topic we will learn subtraction of integers, because in our previous PowerPoint presentation we have studied the integers, comparison of integers and the addition of integers. So are you ready to learn new topic, that is subtraction of integer? So first we will revise. विद्यार्थी मित्रांनो, आधी आपण जे काही शिकलो ते एकदा रिव्हिजन करूया. व्हॉट हॅव यू लर्न इन द प्रिव्हियस पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन? वी हॅव लर्न द ऍडिशन ऑफ पॉझिटिव्ह इंटिजर्स. आपण पॉझिटिव्ह इंटिजरचे ऍडिशन शिकलेलो आहोत. काही आठवतं का? गुड. द सम ऑफ पॉझिटिव्ह इंटिजर इज ऑलवेज पॉझिटिव्ह इंटिजर. विद्यार्थी मित्रांनो, पॉझिटिव्ह इंटिजरची बेरीज पॉझिटिव्ह इंटिजर येते. शिकलो आपण. देन वी हॅव लर्न the addition of negative integer. Negative integer बेरीज शिकलो आपण. Then what is the sum of two negative integer? It is also negative integer, means -5 plus -7, that is -12. लक्षात आलं का तुम्हाला? The sum of negative integer is always negative integer. Negative integer ची बेरीज negative integer येते. Second example, -10 plus -4 काय सांगा? -14. Now we will learn the addition of a positive and a negative. एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असेल, याची बेरीज कशी करायची? कॅन यू गेस? गुड. एक निगेटिव्ह असेल, एक पॉझिटिव्ह असेल, त्याची बेरीज होत नाही. व्हेरी गुड. बेरीज तेव्हाच होते एक तर दोघेही पॉझिटिव्ह पाहिजे किंवा दोघेही निगेटिव्ह पाहिजे. बट इफ वन इंटिजर इज निगेटिव्ह अँड अदर इज पॉझिटिव्ह, देन यू शुड फाइंड आउट द डिफरन्स. त्याचा डिफरन्स निघतो बघा. 8 minus 5 is 3. एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह असेल तर त्यांचं चिन्ह दुर्लक्ष करायचं आणि मोठ्या नंबर मधून छोटा नंबर मायनस करायचा. सबट्रॅक्ट द स्मॉलर नंबर फ्रॉम द बिगर नंबर. ठीक आहे. 8 minus 5 3, आणि या दोघांमध्ये चिन्ह इग्नोर केल्यावर कोण मोठा दिसेल? 8. 8 चा सिम्बॉल. सेकंड एक्झाम्पल, -12 plus +6. कॅन यू गेस? गुड. -6, कारण डिफरन्स इज 6 अँड 12 इज द बिगर नंबर. आपण 6 ने नुसता 12चा विचार करा. 12 मोठा रे, म्हणून त्याचा सिम्बॉल. 6 plus -9. विचार करा बघा इकडे, इथे सर्व निगेटिव्हची बेरीज ही निगेटिव्ह आलेली आहे. ठीक आहे. पॉझिटिव्हची बेरीज पॉझिटिव्ह आलेली आहे. व्हॉट इज द सम ऑफ 6 plus -9? गुड. -3. लक्षात ठेवायचं, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असेल त्याचा डिफरन्स निघतो, त्याची बेरीज होत नाही. आपण शिकलेलो आपण. फोर्थ एक्झाम्पल, 16 plus -7 काय? 9. आणि 9 ला सिंबल कोणाचा? 16 चा. फिफ्थ एक्झाम्पल, -20 plus 12. हा निगेटिव्ह नंबर आहे, हा पॉझिटिव्ह नंबर आहे. व्हॉट इज द डिफरन्स? 8. 8 ला सिंबल कोणाचं? 20 चं. -8. 20 plus -20, both the numbers are opposite. काही 0. You have learned that the sum of two opposite number is always 0. विद्यार्थी मित्रांनो, दोन अपोजिट नंबरची सम काय असते? 0. लक्षात आलं का तुम्हाला? आधी आपण शिकलेलं. सो बाय ऑब्झर्विंग ऑल दिस 3 एक्झाम्पल्स, व्हॉट हॅव यू लर्न? काय शिकले तुम्ही? सांगा बरं. काय शिकले? आठवा. द सम ऑफ पॉझिटिव्ह इंटिजर्स इज positive integer. The sum of a positive integer is always positive integer, and the sum of negative integer is always negative integer. लक्षात आलं? आणखी, when adding integers with the same sign, ज्यांचं साइन सेम असेल, म्हणजे दोघेही पॉझिटिव्ह असेल किंवा दोघेही निगेटिव्ह असेल, इग्नोर द साइन, त्यांच्या साइनकडे दुर्लक्ष करायचं अँड ऍड द नंबर. ते नंबर ऍड करायचे अँड देन गिव्ह द कॉमन साइन टू देअर सम. त्यांच्या बेरीजला कॉमन साइन द्यायचं. फॉर एक्झाम्पल, 9 plus 8, दोघेही पॉझिटिव्ह आहे. व्हॉट इज द सम? सांगा लवकर. 9 plus 8 17, and -8 plus -4, very good, -12. काय दिस आन्सर? -12. ठीक आहे. व्हॉट इज द सम ऑफ -9 plus +5? सांगा लवकर. व्हॉट विल वी डू व्हेन ऍडिंग इंटिजर विथ डिफरंट साइन? आता शिकवलं तुम्हाला. दोघांचं साइन डिफरंट असेल तर काय करायचं? व्हेरी गुड. वुड फाइंड आउट द डिफरन्स. Ignore the sign and subtract the smaller number from the bigger one, and then give the sign of the bigger number to the difference of 10. काय शिकलो आपण?
साइन इग्नोर करायचं, मोठा नंबर म्हणून छोटा नंबर मायनस करायचा. ठीक आहे. चला हे ऑब्झर्व दिस एक्झाम्पल. 10 प्लस निगेटिव्ह 6, एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, दोघांचा डिफरन्स किती आहे 4. सो आन्सर इज 4. आणि साइन कुणाचं द्यायचं 10चं. सेकंड एक्झाम्पल 12 प्लस मायनस 3, 12 मायनस 3 किती होईल 9. ठीक आहे. 9 ला सिम्बॉल करायचा 12 चा. नाउ व्हॉट इज द आन्सर ऑफ निगेटिव्ह 9 प्लस 5? डिफरन्स किती 4. काय डिफरन्स सांगा लवकर 4. आणि 4 ला साइन कुणाचं 9चं. कारण 9 आणि 5चं जर आपण साइन दुर्लक्ष केलं मोठा 9 दिसेल, म्हणून 9चा सिम्बॉल विद्यार्थी मिळून लक्षात ठेवायचं. चिन्ह दुर्लक्ष करून जो मोठा दिसेल त्याचा सिम्बॉल द्यायचा. लक्षात ठेवायचं एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असेल त्याची बेरीज होत नाही, त्याचा डिफरन्स निघतो. ठीक आहे. नाउ सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर. आता आपण शिकूया इंटिजरचं सबट्रॅक्शन. 10 minus 6 4 and 10 plus negative 6 it is also 4. Then by observing this example what have you studied? काय लक्षात आलं? Subtraction is the opposite of addition. बघा 10 minus 6 4, 10 plus minus 6 is also 4. ठीक आहे. याचा आन्सर 4 आलेला आहे. काय इथे फक्त 6 चा अपोजिट इथे ऍड केलेला आहे. ठीक आहे. Then what is meant by subtraction? What is meant by subtraction? Subtraction means subtraction of two integer means addition of first integer and opposite of second integer. विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवायचं. सबट्रॅक्शनचा कोणतेही प्रॉब्लेम असेल फर्स्ट यू शुड कन्वर्ट इनटू ऍडिशन. त्याला ऍडिशन मध्ये कन्वर्ट करायचं, लक्षात ठेवायचं. ऑब्झर्व दिस फर्स्ट एक्झाम्पल, देन सेकंड, थर्ड, फोर्थ. नाउ वी विल सॉल्व दिस एक्झाम्पल. या चारही एक्झाम्पलला सॉल्व करू. बघा पहिलं एक्झाम्पल काय केलं, निगेटिव्ह 10 प्लस 6. पहा पहिला इंटिजर आपण तसाच ठेवला. पहा पहिला इंटिजर तसाच ठेवला. देन मग काय लिहिलं प्लस आणि सेकंड इंटिजरचा अपोजिट लिहायचा 6. अँड व्हॉट इज द सम ऑफ निगेटिव्ह 10 प्लस 6? 4. कारण आपण आता शिकलो एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह असेल तर डिफरन्स निघतो. आणि सिम्बॉल कुणाचं त्या दोन नंबर मधला जो मोठा नंबर असेल साइन इग्नोर केल्यावर त्याचं चिन्ह द्यायचं. 5 प्लस मायनस 7. पहा फर्स्ट इंटिजर तसाच ठेवला, त्याचा प्लस साइन दिलं अँड द अपोजिट ऑफ 7 इज मायनस 7. देन 5 प्लस मायनस 7 इज सांगा लवकर गुड -2. डिफरन्स निघाला -2. थर्ड एक्झाम्पल बघा -12. पहिला इंटिजर तसाच ठेवला, पहिला इंटिजर मध्ये बदल नाही करायचा. पहिला इंटिजर ठेवता बरोबर लगेच यू शुड कीप द प्लस साइन अँड देन राईट डाऊन द अपोजिट ऑफ सेकंड इंटिजर. सेकंड इंटिजरचा अपोजिट लिहायचं, लक्षात घ्या. इट इज द ऍडिशन फॉर्म ऑफ दिस एक्झाम्पल. याचा हा ऍडिशन फॉर्म आहे. -12 प्लस -3 दोघंही निगेटिव्ह आहे, याची बेरीज करतो आपण. -12 प्लस -3 -15 कारण दोघांचा सिम्बॉल मायनस आहे. 8 मायनस निगेटिव्ह 3 सांगा लवकर ऍडिशन फॉर्म. पहा पहिला इंटिजर तसाच ठेवला 8 ठेवला, त्यानंतर आपण काय ठेवलं प्लस अँड व्हॉट इज द अपोजिट ऑफ -3 इज 3 अँड 8 प्लस 3 इज 11. लक्षात आलं का? चला नाउ वी विल डू अ स्मॉल ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटी करूया. बघा राईट द फॉलोइंग एक्झाम्पल इन ऍडिशन फॉर्म अँड सॉलिड. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे 7 एक्झाम्पल दिले. हिअर 7 एक्झाम्पल्स आर गिवन. यू शुड राईट इन ऍडिशन मध्ये ऍडिशन फॉर्म मध्ये लिहायचं अँड देन फाइंड आउट द सोल्युशन. या बॉक्समध्ये सोल्युशन शोधायचं. आपण ऍडिशन फॉर्म मध्ये लिहिताना यू शुड नो द फर्स्ट इंटिजर आणि सेकंड इंटिजर. या एक्झाम्पल मधला पहिला इंटिजर कोणता आणि दुसरा इंटिजर कोणता माहित असला पाहिजे. ठीक आहे. चला पहिल्या एक्झाम्पल मध्ये फर्स्ट इंटिजर -12. सेकंड एक्झाम्पल मध्ये फर्स्ट इंटिजर 9. गुड. थर्ड मध्ये फर्स्ट इंटिजर 7. फोर्थ मध्ये फर्स्ट इंटिजर -8. फिफ्थ एक्झाम्पल फर्स्ट इंटिजर 50. सिक्स्थ एक्झाम्पल फर्स्ट इंटिजर -4. ठीक आहे. अँड इन द सेवंथ एक्झाम्पल विच इज द फर्स्ट इंटिजर 12. ठीक आहे. नाउ द सेकंड इंटिजर बघा सेकंड इंटिजर इन द फर्स्ट एक्झाम्पल second integer 4. second example second integer 5. in third example second integer -10. in fourth example second integer -3. in fifth example second integer -40. sixth example second integer 6. and in the seventh example सातव्या एक्झाम्पल मध्ये सेकंड इंटिजर कोणता आहे 15. मित्रांनो हे फर्स्ट इंटिजर आणि सेकंड इंटिजर का लिहायचं,
कारण आपण जेव्हा ऍडिशन फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो तर पहिल्या इंटिजर मध्ये काहीच बदल होत नाही. बघा आपण -12, +9, +7, -8, +50, -4 आणि जो शेवटचा एक्झाम्पल आहे 7व्या मध्ये पहिला इंटिजर फर्स्ट इंटिजर 12. ऍडिशन फॉर्म मध्ये लिहिताना पहिला इंटिजर तसाच लिहायचा आणि त्याच्यानंतर लगेच प्लसचं साइन द्यायचं. ठीक आहे. नाउ वी विल राईट द अपोजिट ऑफ सेकंड इंटिजर. अपोजिट ऑफ 4 इज -4. आबा लिहिला मी. अपोजिट ऑफ 5 इज -5. Opposite of -10 is +10. Opposite of -3 is +3. Opposite of -40 is +40. Opposite of 6 is -6. हे तुम्हाला लिहायचं आहे. Now we will find out the solution. Solution म्हणजे answer. -12 plus -4 minus, सांगा लवकर काय येईल? -16 because both the numbers are negative. आपल्याला माहित आहे दोन्ही नंबर निगेटिव्ह असेल तर बेरीज करतो आपण. 9 प्लस -5 8वा. एक इंटिजर पॉझिटिव्ह असेल एक इंटिजर निगेटिव्ह असेल बेरीज होते का? नाही. त्याचा डिफरन्स निघतो, फरक निघतो. म्हणजे त्याच्यातला मोठ्या नंबर मधून छोटा नंबर मायनस करायचा. मग 9 - 5 4. 4 ला सिम्बॉल कोणाचा? 9 चा. 7 + 10 तुम्हाला माहित आहे 17. -8 plus +3, -8 plus +3. Here one number is negative, other is positive. 8वा. एक इंटिजर निगेटिव्ह असेल एक इंटिजर पॉझिटिव्ह असेल त्याची बेरीज होत नाही, डिफरन्स निघतो. 8 - 3 किती? 5. 5 ला सिम्बॉल कोणाचा? 8 चा. कारण मी जर हे चिन्ह इग्नोर केले तर मोठा कोण दिसेल? 8 दिसेल. 50 + 40 काय? 90. मित्रांनो उरलेले 2 एक्झाम्पल हे तुम्हाला करायचे आहे. लक्षात ठेवायचं कोणताही सबट्रॅक्शनचा प्रॉब्लेम असेल फर्स्ट यू शुड कन्वर्ट इनटू ऍडिशन फॉर्म. हा त्याचा ऍडिशन फॉर्म आहे आणि दिस इज द आन्सर. This is the example, this is the addition form, it is the answer. 7 minus -10, it is the problem. This is the addition form and this is the answer. Means any subtraction problem, subtraction चा कोणताही प्रॉब्लेम असेल, first you should convert into addition form and then find out the answer. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? Here there is the activity 3. Here there are some 12 examples are given. 12 example दिलेले आहे. आणि उरलेल्या खाली बघा तुम्हाला काही MNO इथे तुम्हाला स्वतः एक्झाम्पल टाकायचे. लक्षात ठेवायचं बरं. इथे 1-2 एक्झाम्पल तुम्हाला अगदी काळजीपूर्वक पाहिजे कशाचे एक्झाम्पल आहे आणि ते पाहून सॉल्व्ह करायचं. फॉर एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल 20 - -6. हा कराल कसा कराल? विच इज द फर्स्ट इंटिजर 20. तो तसाच ठेवायचा. पहिला इंटिजर ठेवता बरोबर काय करायचं? प्लसचं साइन द्यायचं. and then opposite of -6 is +6. मग 20 + 6 काय येईल? 26 येईल. So all these example first you should convert in addition form. त्याला addition form मध्ये मांडा. then find out the answer. मग आन्सर शोधायचं. कराल का? गुड. ठीक आहे.